राजकारण म्हणजे संयम, लोकशाही म्हणजे जनतेशी संवाद. मात्र काही वेळा शब्दांची फेक इतकी तीव्र होते की ती मर्यादा ओलांडते आणि वादळ उठते. सध्या अशाच एका स्फोटक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर. त्यांनी भर कार्यक्रमात केलेल्या अत्यंत वादग्रस्त आणि खालच्या स्तरावरील विधानांमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. ते कसं पाहूयात. नमस्कार, मी दिव्यांग. तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. सार्वजनिक कार्यक्रमात गावातील काही टीकाकार तरुणांवर टटून पडताना लोणीकर म्हणाले की तुझ्या अंगावरचे कपडे, तुझ्या पायातली बुटं आमच्या सरकारमुळे आहेत. तुझ्या मायाच्या बहिणींच्या नावावर योजना राबवल्या. तुझ्या बापाला पेरणीचे पैसे आमच्याच पंतप्रधानांनी दिले आणि तरीही आमच्यावर टीका करतोस, आमचंच खातो आणि आम्हाला शिव्या घालतोस का? हा शब्द प्रपंच कुठल्या तरी चव्हाट्यावर बसलेल्या कार्ट्यासाठी होता, असं त्यांनी नंतर स्पष्टीकरणात म्हटलं असलं तरी समाज माध्यमांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत या विधानाची तीव्र झळ जाणवू लागली आहे. या प्रकरणावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की बबनराव लोणीकरांचे वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी काही लोकांना उद्देशून बोलले असले तरी ते असभ्य, अशोभनीय आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. लोकांना मालक समजण्याचा किंवा त्यांना खालच्या स्तरावर हिणवण्याचा अधिकार कोणालाही नाही. लोणीकरांना यावर समज दिली जाईल. मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे अशा शब्दांनी निंदा केल्यानंतर भाजपमध्येही अंतर्गत खतखत वाढली आहे. वाद वाढत असताना बबनराव लोणीकर यांनी देखील स्पष्टीकरण देत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. गावात काही पक्षाचे कार्यकर्ते असतात जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना ट्रोल करतात. त्यांच्या संदर्भात मी बोललो, माझी बोली ग्रामीण आहे. आमच्या भाषेत कार्ट हे अपमानकारक नसतं, तर समज देण्यासाठी वापरलं जातं. मी शेतकऱ्यांविरोधात कधीही बोललो नाही. मी गरिबांच्या बाजूनेच उभा आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी माझ्या मायबापासारखे आहेत. त्यांच्याविषयी मी एकदा नाही तर 1000 वेळा माफी मागेन, पण मी त्यांच्याविषयी काहीही चुकीचं बोललो नाही. राजकारणात काही जण माझ्या विधानाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणात ज्या लोकांनी जनतेच्या मतांवर सत्ता मिळवली आहे त्यांनीच जर आमचं सरकार आमचं दिलं, तुझं काहीच नाही अशा थाटात बोलायला सुरुवात केली तर ही लोकशाहीची विटंबना नाही का? बबनराव लोणीकर हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. एकीकाळी कृषी मंत्री राहिले आहेत. त्यांच्या बोलण्यात राजकीय परिपक्वता अपेक्षित होती, पण त्यांनी भाषेची सगळी मर्यादा तोडत टीकाकारांवर वैयक्तिक आणि कुटुंबिक स्तरावरून निशाणा साधला. हे केवळ बेजबाबदारपणाचं लक्षण नाही, तर ही सत्तेची मस्ती आहे, असं संतप्त सूर सध्या राज्यभरातील जनतेत उमटत आहे. या विधानानंतर अनेक शेतकरी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. लोणीकर, आमच्या अंगावरचे कपडे कोणाच्या बापाच्या पैशातून दिलेत का? हे सरकारी पैसे आहेत, आमच्याच करांतून येतात. आमचं कर्ज माफ करत नाही, पण बोलताना आमच्या बायको मुलींचं नाव घेतात. हे खपवून घेतलं जाणार नाही, असा संताप व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट या सर्वच विरोधकांनी या प्रकरणावरून भाजपला घेरले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं की हे त्यांचं खरं रूप आहे. हे लोक जनतेला कार्ट, रिकाम टेकडे म्हणतात. हे संस्कार आहेत का भाजपा संस्कृतीचे? सोशल मीडियावर लोणीकर माफी माग या हॅशटॅगने ट्रेंड पकडला आहे. तरुणांनी आम्हाला कोणीही दिलेलं काही नको, तुमची भाषा सुधरा, असा सूर घेतला आहे. बबनराव लोणीकर यांचे जुने भाषणाचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्यावर थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. बबनराव लोणीकर यांचे हे वक्तव्य केवळ अपशब्द नव्हे, तर राजकारणात आलेल्या उन्मत्तेचं प्रतीक आहे. सत्तेचा वापर गरिबांच्या मदतीसाठी व्हावा, पण इथे सत्ता टिकवण्यासाठी काही टीकाकार तरुणांवर वैयक्तिक पातळीवर हल्ला करण्यासाठी वापरली जात असल्याचे दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे. शब्द मागे घेतले तरी त्यांची झळ कायम राहते. बबनराव लोणीकर यांचे हे विधान त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर कलंक बनून राहतील, असं जाणकारांचे म्हणणे आहे. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.